आदरणीय विजयदादा, आदरणीय बाळदादा, या कार्यक्रमाच्या संयोजिका दीदी साहेब, ज्यांचा आपण सत्कार केला ते संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या कलेनं ज्यांनी अनेक वर्ष मनोरंजन केलं आणि तमाशाची परंपरा चालू ठेवली, ते सन्माननीय रघुवीरजी खेडकर, उपस्थित सर्व कलावंत, थिएटर मालक आणि त्यांना सर्वांना दाद देणारे रसिकजन. आज जरा लवकरच एंट्री करायला मिळाली आहे. त्याचं कारण म्हणजे यांचा सत्कार आणि त्यांनाही जरा जायचं आहे आणि जास्त वेळ आता बसू शकत नाही, मणक्याचा त्रास आहे. मला वाटलं वय जास्त झालं असेल, पण तसं नाही आहे. या कार्यक्रमाला स्पर्धेला 93 साली सुरुवात झाली आणि ते मोठं शिवधनुष्यच म्हणायला पाहिजे. बाळदादांनी विजयदादांच्या मार्गदर्शनाखाली पेरलं आणि 93 पासून आज 2026 पर्यंत ही स्पर्धा, मधले 2 वर्ष कोरोनाचा काळ गेला तर अखंडपणे सुरू आहे. आणि महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची शिस्तबद्ध आणि खऱ्या ज्या परंपरेतल्या लावण्या आहेत त्यांना वाव देणारी ही एकमेव स्पर्धा असं म्हटलं तर वाव नाही. मधल्या मला वाटतं 25 वर्ष पूर्ण झाल्यावर बाळदादा कंटाळून गेले. ते आता बाद झालं, 25 वर्ष झालं. पण शेवटी राजकारणात किंवा समाजकारणात असणाऱ्या माणसाला लोकेच्छेचा अनादर करून चालत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातले जे रसिक अगदी एखाद्याच्या घरात जसं वारी चुकवत नाहीत पंढरपूरची, तशी ही लावणी पंढरीची वारी न चुकवणारे दरवर्षी हजेरी लावता. त्यांच्या इच्छेला मान देऊन परत बाळदादांनी होकार दिला. मला आठवत आहे की काही जणांनी त्यांना आग्रह केल्यावर ते म्हणले, मी विजयदादा आणि स्वप्न साहेबांचा सल्ला घेतल्याशिवाय काही करणार नाही. आता विजयदादा सल्ला देणार म्हणजे आधी माझं ऐकणार आणि मी नाही म्हणणार नाही हे विजयदादांना माहिती आहे. त्यामुळे आम्ही दोघांनी आमचा होकार दिला. पण खरं हे शिवधनुष्य नंतर बंद झाल्यानंतर, कार्यक्रम बंद झाल्यावर पेरण्याचं काम आमच्या दीदीनं केलं. त्यांना खरं त्याचं श्रेय दिलं पाहिजे. जे आता 25 वर्षानंतर बाळदादाच्या आणि आमच्या पिढीचं काम आम्ही थांबवलं आणि पुढच्या पिढीसाठी दीदीनं अतिशय काय म्हणायचं नियोजनबद्ध पद्धतीनं हा कार्यक्रम परत सुरू ठेवला. तीच शिस्त, तेच सगळी परंपरा जपणाऱ्या लावण्या आणि कलावंत सुद्धा गेली. आता माझ्या कल्पनेप्रमाणे आता 93 ते 26 अनेक नावाजलेले कलावंत या ठिकाणी त्यांनी हजेरी लावलेली आहे. पण दिवसेंदिवस आता मी
एखादं वर्ष मला वाटतं फक्त माझा गॅप पडला होता. मग मागही दादा मी दिल्लीला गेलतो आणि त्याच वेळेस गॅप होता आणि गॅप पडल्यामुळं माझ्या आमदारकीचं तिकीट कट झालं. पण शेवटी ज्या कारणामुळे झालं तिकीट गेलं ते कारण लोकांना न पाठवल्यामुळे मला परत एकदा त्यांनी अपक्ष निवडून दिलं. मी दरवर्षी हा कार्यक्रम चढत्या भांजणीनं होतो. असं वाटत नाही की गेल्या वर्षी चांगला होता आणि यावर्षी जरा कमी वाटतोय, असं कधीच वाटलं नाही. दरवर्षी नवीन कलाकार मी मनापासून कौतुक करतो. ही नवीन माझ्या कल्पनेप्रमाणे आता दुसरी नाही तिसरी पिढी या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या कलावंताची मी पाहतोय. पण कुठंही परंपरेतली कमतरता त्यांच्या नृत्यात, हावभावात, वाजवण्यात जाणवत नाही आणि तितक्यात उत्कटपणे दाद देण्याची सुद्धा जी पद्धत पूर्वीपासून होती ती आजही रसिक जनांनी ती पुढे चालू ठेवलेली आहे, सांभाळलेली आहे. मी फार काही बोलत नाही आता, कारण अचानकच मला सांगितलं. एक 2-4 पार्ट्या बघितल्यानंतर जरा मी पण खुल्लो असतो. शेवटी एकदम 3 नंबरच्या बॅटिंगचा प्लेयर पहिल्याच नंबरवर पाठवल्यानंतर जी अवस्था असते ती माझी झालेली आहे. जरा मैदान रोळल्यानंतर आणि सगळीकडनं असं सर्वांगाने सगळे मनानं फुलल्यानंतर जी बोलायला मजा येते ती आज काही मला येईना. पण असं तुम्ही गोड मानून घ्या आणि दीदीला खरोखरच मनापासून सगळ्याच्या वतीनं मानाचा सलाम करतो की तुम्ही एक भगिनी असून याच्यात भाग घेतो. ही खरी मोहिते पाटलांच्या संस्काराची परंपरा की कैलासवासी शंकरराव मोहिते पाटील साहेबांनी अकलूजला तमाशा परिषद घेतली होती. ते धाडस त्यांनी केलं आणि त्याचं उद्घाटन स्वतःच्या पत्नीच्या हस्ते केलं. म्हणजे कलाकारांना मोहिते पाटील कुटुंब हे वेगळं नाही, तुम्ही सगळेजण आमच्या कुटुंबातलेच आहात ही भावना त्यांनी निर्माण केली आणि तीच परंपरा 1, 2, 3ऱ्या पिढीत आता तुम्ही केलेली आहे. काल मी यूट्यूबवर पाहिलं की बाळदादाच्या मंडळी म्हणजे दीदीच्या मातुश्रीनी या स्पर्धेचं उद्घाटन केलं आणि याच्यातच खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा बहुमान आहे असं मी आवर्जून म्हणतो. आपण निश्चितच या पुढच्या काळात ही स्पर्धा याच डिग्निटीनं पुढं चालू ठेवतात याबद्दल कुणाच्याही मनात शंका नाही. आणि काल कलावंतांनी मागणी केली की बाळदादांना पद्मश्री दिली पाहिजे. बाळदादांनी मागणी केली कलावंतांना या स्पर्धेमध्ये अशा पद्धतीनं भाग घेणाऱ्यांना मानधन सरकारने दिलं पाहिजे. या दोन्ही मागण्यांचा पाठपुरावा करण्याचं काम लोकप्रतिनिधी म्हणून मी निश्चित करेन एवढं या निमित्तानं सांगतो. आणि पहिलीच पार्टी झाली पण जन्मजात अंगात ताल असावा लागतो तेव्हाच नाच येतो हे त्यातल्या मुलींनी दाखवून दिलं. त्याबद्दल अजून नंतर पाहायचं आहे मला, पण त्या
पहिल्याच पार्टीचं आज उत्कृष्ट सादरीकरण झालं. त्यांचंही मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांना येणाऱ्या होळीच्या आणि नंतर महत्त्वाच्या धुलवडीच्या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय सफल साहेब.